नमस्कार मित्रांनो, ऑटो कुशलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की इंट्राडे ट्रेडिंगसाठी सगळ्यात महत्त्वाची आणि एकदम फायदेशीर अशी स्ट्रॅटेजी जी आहे ती म्हणजे मित्रांनो ओपन इक्वल टू हाय आणि ओपन इक्वल टू लो. आता हे बऱ्याच लोकांना माहीत पण असेल की कशा पद्धतीने याचा वापर करायचा. बरेच जे नवीन ट्रेडर असतील, जे सुरुवात करत असतील, त्यांना माहीत नसेल की ह्याचा वापर कसा करायचा. तर या ठिकाणी आता इथे कलर पण मी दिलेला आहे की ओपन इक्वल टू हाय म्हणजे या ठिकाणी मार्केट बेरिश मोमेंटमध्ये असतं, म्हणजे जो आपण स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत तो स्टॉक काय असतो मित्रांनो, या ठिकाणी डाऊन ट्रेंडला जात असतो. म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये थोडक्यात मी तुम्हाला सांगतो इथे की आपण एक स्ट्रॅटेजी पण इथे तयार करणार आहोत. आता मार्केट सध्याला लाईव्ह आहे, 1:45 झालेले आहे. तर आपण लाईव्हमध्ये देखील या ठिकाणी आपण सर्च करून बघूया की खरंच हे काम करतं का. आणि तुम्ही देखील अशा पद्धतीने या ठिकाणी हे स्ट्रॅटेजी तयार करून स्क्रीनर तयार करून तुम्ही ॲनालिसिस करू शकता. तर इथे आपल्याला काय करायचं, ओपन इक्वल टू हाय म्हणजे मित्रांनो काय होतं की मार्केट एखादा जो स्टॉक आहे तो स्टॉक मित्रांनो काय होतो, एखादा ठराविक किमतीला इथे ओपन होतो. समजा या ठिकाणी हा जो स्टॉक आहे या ठिकाणी 100 रुपयाला इथे ओपन झाला. हा 100 रुपयाला ओपन झाल्यानंतर जो ह्याचा हाय आहे, ठीक आहे, त्या हायच्या वरती हा जातच नाही. तर तिथनं काय होतं की जशी ही कॅन्डल क्लोज होती, पहिली कॅन्डल जशी क्लोज होती ओपन इक्वल टू हायमध्ये, म्हणजे काय होतं मार्केट एच म्हणजे मार्केट खाली येणार, एल म्हणजे मार्केट हे वरती जाणार, म्हणजे स्टॉक वरती जाणार. हे सिंपल आपण लक्षात ठेवूया. इथे काय होतं, फर्स्ट कॅन्डल ओपन झाल्यानंतर इथे मित्रांनो फर्स्ट कॅन्डलचा जो हाय आहे तो इथे मार्केट वरती जातच नाही, इथं खाली येऊन क्लोजिंग देतं. तेव्हा इथे आपल्याला काय करायचं, 9:16 या ठिकाणी आपण जे आहे या ठिकाणी सेलसाठी, जो की इंट्राडेमध्ये सेलसाठी आपण प्लॅन करू शकतो. आणि कमीत कमी फक्त 15 ते 20 मिनिटं इथे आपल्याला ट्रेडमध्ये थांबायचं आहे. मुवमेंट आपल्याला एक 4, 5, 6, 7% जेव्हा प्रॉफिट भेटेल तेव्हा इथे आपण या ठिकाणी बाहेर या ठिकाणी निघू शकतो. आपला जो स्टॉप लॉस या ठिकाणी राहणार आहे, जो फर्स्ट कॅन्डलचा हाय आहे तो या ठिकाणी आपला स्टॉप लॉस राहणार आहे. सेकंड कॅन्डलला इथे आपली एंट्री राहणार आहे आणि मार्केट जोपर्यंत मित्रांनो फ्लोमध्ये चालत आहे स्टॉक, तोपर्यंत आपण इथे प्रॉफिट घ्यायचा आहे. किंवा आपला जो स्टॉप लॉस आहे तो आपण एक एक कॅन्डल इथे ट्रेल देखील करून या ठिकाणी इंट्राडेला छानपैकी प्रॉफिट या ठिकाणी कमवू शकतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी ओपन इक्वल टू लो. ओपन इक्वल टू लो म्हणजे मित्रांनो काय होतं की मार्केट हे या ठिकाणी काय होतं, फर्स्ट कॅन्डल जेव्हा स्टॉकची ओपन होते, ठीक आहे, स्टॉकची कॅन्डल जेव्हा ओपन होते तेव्हा ती स्टॉकची कॅन्डल काय होतं, ती ओपनच्या खाली येत नाही आणि काय होतं वरती जाऊन या ठिकाणी क्लोज होते. तेव्हा ह्या कॅन्डलचा जसा ब्रेकआउट होईल तशी इथे आपण एंट्री करू शकतो. इंट्राडेसाठी फक्त हे आपण स्ट्रॅटर्जी वापरू शकतो, लॉंग टर्मसाठी आपण हे स्ट्रॅटर्जी वापरत नाही. फक्त दिवसापुरती आहे, ते पण 15 ते 20 मिनिटासाठी. त्याच्यामध्येच आपल्याला छानपैकी रिटर्न्स भेटतात. या ठिकाणी असं नाही की तुम्ही कधीही दुपारी उठून ह्या स्ट्रॅटेजी वापर करता, हे तुम्हाला काम या ठिकाणी करणार नाही. फक्त सकाळी जे आहे मित्रांनो मार्केट ओपन झाल्यानंतर पहिले 5 मिनिटं जाऊ द्यायचे, त्याच्यानंतर 9:16 या ठिकाणी आपण जे आहे वेगवेगळे स्टॉक पाहायचे आणि त्याच्यामध्ये एंट्रीचा प्लॅन करायचा, जे की जवळपास 9:16 ते जवळपास 9 वाजून या ठिकाणी मित्रांनो 20 ते 25 मिनिटापर्यंत या ठिकाणी आपल्याला एक छानपैकी मुवमेंट इथे भेटलेली पाहायला या ठिकाणी भेटू शकते. आता या ठिकाणी ओपन इक्वल टू लोचा अर्थ काय मित्रांनो, की या ठिकाणी मार्केट या ठिकाणी ओपन झालं तर हे ओपनच्या खाली कॅन्डल खाली येत नाही, ठीक आहे. ओपनच्या खाली कॅन्डल या ठिकाणी येत नसते. जिथे ओपन होते ना तिथूनच मार्केट हे वरती जातं. कॅन्डल क्लोज झाल्यानंतर कॅन्डलच्या वरती आपण या ठिकाणी एंट्री प्लॅन करू शकतो आणि कॅन्डलचा जो लो आहे तो या ठिकाणी आपला स्टॉप लॉस या ठिकाणी राहणार आहे. तुम्ही जर इथे आधीमध्ये जर कुठेही स्टॉप लॉस लावला तर तो या ठिकाणी हिट देखील होऊ शकतो. पण सेफ साईड जो आपला स्टॉप लॉस राहणार आहे तो म्हणजे या ठिकाणी कॅन्डल लोचा या ठिकाणी स्टॉप लॉस आपल्याला या ठिकाणी ठेवायचा असतो. आता आपण काय करूया की ही स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने तयार करायची, स्क्रीनर जे आहे कशा पद्धतीने तयार करायचं ते आपण इथे बघूया. आता ज्यांच्याकडे मित्रांनो हे झरोदाचं डीमॅट अकाउंट आहे त्यांच्यासाठी हे जे आहे स्ट्रॅटेजी, हे स्क्रीनर हे फ्री आहे. त्यांना पेड या ठिकाणी काही करायची गरज नाही. पण या ठिकाणी तुमच्याकडे झरोदाचं जर डीमॅट अकाउंट नसेल तर तुम्हाला हे ॲप्लिकेशन घ्यावं लागेल. ह्या वेबसाईटला व्हिजिट देऊन तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचा जो काही प्लॅन असेल तो तुम्हाला बाय करावा लागेल. तेव्हा तुम्हाला हे जे स्क्रीनर आहे ह्याचा या ठिकाणी फायदा घेता येईल. आता ज्यांच्याकडे झरोदाचं अकाउंट आहे ते फ्रीमध्ये वापरू शकतात. आता आपण सुरुवात करूया की कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी इथे तयार करायची आणि लाईव्हमध्ये आपण या ठिकाणी बघूया, ठीक आहे. आता आपण काय करायचं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जेव्हा तुम्ही झरोदामध्ये कोणताही चार्ट ओपन करता, कोणताही स्टॉक ओपन करता, तेव्हा तुम्हाला इथे हे आयकॉन दिसतो, ठीक आहे. ह्याचं नाव आहे स्ट्रिक नाव आहे. ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तिथनंच इथे आपल्याला काय करायचं आहे, लॉग इन करून पुढे जायचं आहे. आता ऑलरेडी माझं लॉग इन असल्यामुळे हे डायरेक्ट ओपन होईल, कारण मी जी स्ट्रॅटेजी आपलं स्क्रीनर तयार केलं होतं ते डिलीट मारलेलं आहे आणि आता परत या ठिकाणी आपण या ठिकाणी हे तयार या ठिकाणी करणार आहोत. ह्याच्यामध्ये ऑलरेडी इनबिल्ट जे आहे मित्रांनो बरेच या ठिकाणी स्क्रीनर वगैरे आहेत, ते देखील तुम्ही
वापरू शकता, पण तुम्हाला त्या ठिकाणी समजलं पाहिजे की कशा पद्धतीने वापरायचं. तर आपल्याला ज्या गोष्टी येतात ना त्या गोष्टी आपण परफेक्ट करायचं. तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी बघता तुम्ही स्क्रीनर आहे, याच्यामध्ये ऑलरेडी बरेच स्क्रीनर आहेत. ते स्क्रीनरचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता. 5 आहे, बुलिश, या ठिकाणी बघता तुम्ही इव्हनिंग स्टार आहे, असं बरेच या ठिकाणी हे जे आहेत असे खूप सारे स्क्रीनर आहेत. आपल्याला काय करायचं आहे, आपलं स्वतःचं एक स्क्रीनर तयार करायचं आहे. आता हे वेगवेगळे स्क्रीनर आहेत, त्याच्यावरती ते दाखवते की किती स्टॉक याच्यावरती मॅच झाले. 3 स्टॉक, इथे 2 स्टॉक, इथे 2, इथे 1 स्टॉक. हे अशा पद्धतीने मॅच झाल्यानंतर इथे येतं खाली बघता इथे 0 स्टॉक आहेत. तर हे काय होतं की जेव्हा आपल्या स्ट्रॅटेजीनुसार एखादा आपल्याला स्टॉक मिळता जुळता येतो, तेव्हा इथे आपण या ठिकाणी ट्रेड चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर इथे काय आहे, तर इथे जे आहे मित्रांनो, आता आपलं काय या ठिकाणी आपण स्क्रीनरला स्कॅनरला या ठिकाणी सिलेक्ट केलं. स्कॅनरमध्ये बघता तुम्ही बरेच या ठिकाणी स्कॅनर आहेत आणि इथे जे आहे माय स्कॅनर इथे ऑप्शन दिसतोय तुम्हाला. तर ह्या माय स्कॅनर ऑप्शनमध्ये मित्रांनो इथे आपलं एकही इथे स्कॅनर या ठिकाणी लागलेलं नाही. तर इथे आपल्याला काय करायचं, या ठिकाणी आपण काय करूया, या ठिकाणी आपलं जे आहे स्कॅनर या ठिकाणी इथे ॲड करूया. या ठिकाणी मी तयार केलं होतं ते इथे दाखवत होतं, ते आपण डिलीट केलेलं आहे. आता आपण इथे जे आहे परत या ठिकाणी तयार करूया. वाटलं तर ह्याला एकदा रिफ्रेश करूया आपण आणि नव्याने सुरुवात करूया. इथनं मित्रांनो हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण समजून घ्या, तुम्हाला हा व्हिडिओ भविष्यामध्ये खूप मदत करू शकतो. कारण तुम्ही स्वतः स्क्रीनर तयार करून या पद्धतीने ते स्ट्रॅटेजी आहे, तुमची जी कोणती स्ट्रॅटेजी आहे तुम्ही या ठिकाणी जे आहे तुमची जी स्ट्रॅटेजी आहे इथे तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्याच्यानुसार या ठिकाणी ट्रेडचा देखील प्लॅन इथे करू शकता. या अशा पद्धतीने जे आहे स्ट्रॅटेजी इथे मित्रांनो तयार करून तुम्ही जे आहे या ठिकाणी बघताय, तुम्ही अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी तुम्ही तयार करून या ठिकाणी तुमचा जो आहे ट्रेडचा इथे प्लॅन या ठिकाणी करू शकता. आपण काय करूया इथे आता फक्त आज बघूया की स्कॅनर कशा पद्धतीने या ठिकाणी आपण वापरायचं, म्हणजेच कशा पद्धतीने तयार करायचं आणि स्टॉकमध्ये कशा पद्धतीने आपण या ठिकाणी मुवमेंट या ठिकाणी पकडायची असते. आता माय स्कॅनरमध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर जायचं आहे. या ठिकाणी जो स्कॅनर मी तयार केला होता तो डिलीट केलेला आहे, परत इथे दिसत होता. तर आपल्याला काय करायचं, इथे ॲड स्कॅनरमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी काय करायचं आहे, आपला जो आहे स्कॅनर आपण जो तयार केलेला आहे तो तिथे ॲड या ठिकाणी होणार आहे. डाऊन साईडला बघितलं तर क्रिएट न्यू स्कॅनर आहे, ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्रिएट न्यू स्कॅनरला आपण क्लिक केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ओपन इक्वल टू हाय आणि ओपन इक्वल टू लो हे जे दोन आहेत, ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी बुलिशवाले पण स्टॉक आपल्याला भेटले पाहिजे सकाळी सकाळी आणि बेरिशवाले पण स्टॉक आपल्याला या ठिकाणी भेटले पाहिजेत. त्या पद्धतीने आपल्याला स्कॅनर इथे तयार करायचा आहे. तर आता स्कॅनर तयार करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे स्टॉक आहेत, सगळ्यात जास्त निफ्टी 500मध्ये स्टॉक आहे, तर ते स्टॉक इथे आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता खाली बघता पूर्ण रिकामा आहे. इथे आपल्याला काय करायचं, या ठिकाणी कंडिशन म्हणजे आपली कंडिशन काय आहे त्या कंडिशननुसार इथे आपल्याला हे करायचं. इथे हे न्यू स्कॅनर आहे, याचं आपण नाव देखील नंतर चेंज करूया. आपल्याला काय करायचं, या ठिकाणी ॲड आहे हा जो ऑप्शन दिसतो तुम्हाला प्लसचा, खूप सिम्पल आहे, समजून घ्या आणि अप्लाय करा. इथे ॲडला क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं, ओपन इक्वल टू हाय म्हणजे काय होणार, बेरिश स्टॉक या ठिकाणी राहणार आहेत. आपण इथे काय टाकूया, इथे ओपन टाकूया, ठीक आहे. ओपन प्राइस OPEN, ठीक आहे. या ठिकाणी आपण बघितलं हे बघा ओपन प्राइस, ठीक आहे. या ठिकाणी ओपन प्राइस आली, त्याच्या पुढे काय करायचं, इक्वल टू ठीक आहे, इक्वल टू या ठिकाणी अगेन हाय आपल्याला टाकायचं आहे. ओपन इक्वल टू हाय प्राइस म्हणजे इथे काय होणार, आपल्याला जे इथे भेटणार आहे ते काय भेटणार आहे, जे स्टॉक बेरिश जाणार आहेत ते आपल्याला इथे या ठिकाणी भेटणार आहेत. आपल्याला काय करायचं, हे जे आपण स्ट्रॅटेजी तयार करत आहोत हे एनेबल करून ठेवायचे आहे. खाली स्कॅन कशामध्ये करायचे, आपल्याला निफ्टी येतं, बँक निफ्टी, इथे क्लिक जर केलं तुम्ही तर हे बघा निफ्टी 50, निफ्टी 100, NFO बरेच या ठिकाणी सेक्टर वगैरे आहेत. तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये समजतं, ज्या गोष्टी तुम्हाला समजून येतात, सोप्या वाटतात, त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी करू शकता. आता सगळ्यात जास्त स्टॉक जे आहे निफ्टी 500मध्ये आहेत, म्हणून आपण 500 इथे जे आहे सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी कॅन्डलस्टिक हे राहू द्यायचं आहे. या ठिकाणी काही चेंजेस करायचे नाही आणि ही जी टाईम फ्रेम आहे इथे आपल्याला एका दिवसाची टाईम फ्रेम इथे आपल्याला करायची आहे. म्हणजे आपण या ठिकाणी जे आहे एक छानपैकी इथे एक मोमेंट सकाळी इथे पकडू शकतो, ठीक आहे. आता हे आपलं या ठिकाणी काय झालेलं आहे, जो स्कॅनर आहे तो तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं, रन अँड सेव्ह केल्यानंतर इथे काय होणार,
हा आपल्याला इथे जे न्यू स्कॅनर म्हणून दिसतंय हे आपल्याला नाव या ठिकाणी चेंज करायचं आहे. तर हे स्कॅनरचं नाव काय आहे इथे आपण इथे जे हे टाकलेलं आहे ठीक आहे ओपन इक्वल टू हाय, तर आपण हेच कॉपी करून इथे या ठिकाणी पेस्ट करायचा प्रयत्न करूया किंवा आपण डायरेक्ट तिथे नाव देऊया. ठीक आहे, इथे आपण डायरेक्ट या ठिकाणी आता ह्याला काय करूया हे परत लक्षात घ्या मित्रांनो, इथे ॲड केल्यानंतर ओपन प्राइस या ठिकाणी येणार इक्वल टू 1 डे हाय. ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी स्टॉक या ठिकाणी तुमच्या समोर लगेच इथे काय होतं स्कॅन होऊन समोर तुमच्या येतील. या ठिकाणी आपल्याला काय करायचं रन अँड स्कॅन केल्यानंतर इथे विचारतं की तुमचं जे स्कॅनर आहे त्याचं नाव या ठिकाणी सेव्ह करा. तर आपल्याला काय करायचं इथे आपलं ओपन इक्वल टू हाय हे आपण स्कॅनर तयार केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण लिहूया ओपन इक्वल टू चिन्ह येतं का, इक्वल टूचं चिन्ह येत नाही तर इथे आपण डायरेक्ट लिहूया OPEN ओपन EQUAL इक्वल टू हाय. ठीक आहे, आता बऱ्याच लोकांना समजत नसेल की ओपन इक्वल टू हाय म्हणजे कसे स्टॉक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार. तर या ठिकाणी आपण ब्रॅकेटमध्ये लिहूया, ब्रॅकेट पण येत नाही ओपन इक्वल टू हायमध्ये इथे आपण लिहूया बेरिश स्टॉक या ठिकाणी लिहूया. ठीक आहे, म्हणजे आपल्याला समजेल की खाली जाणारे स्टॉक आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतील. ह्याला आपण इथे सेव्ह करूया. ठीक आहे, सेव्ह झाल्यानंतर या ठिकाणी बघताय तुम्ही इथे आपल्याला किती स्टॉक मित्रांनो बघताय तुम्ही डायरेक्ट इथे आले 46 स्टॉक इथे आपल्याला आलेले आहेत. आता टाईम झालेला 1:56 2 जुलै आहे आज. आणि इथे आपण काय करूया ह्याला एक लाईव्ह करूया. इथे 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती हे चालू ठेवायचं. ठीक आहे, हे बंद करायचं नाही. ठीक आहे, आता लाईव्हमध्ये हे सुरू आहे. रन अँड स्कॅन आपण परत करूया. आपल्याला जे स्टॉक आहेत ठीक आहे जे बेरिशमध्ये स्टॉक जात आहेत ते इथे आपल्याला पाहायला इथे भेटतील. ठीक आहे, आता इथे आपण बघायचं की खाली तुम्हाला इथे स्टॉक हे दिसत आहेत इथे. ठीक आहे, आता हे स्टॉकमध्ये काय होतं तो वॉल्यूम जो आहे ह्या वॉल्यूमला इथे आपल्याला काय करायचं आहे क्लिक करून सगळ्यात जास्त जो वॉल्यूम आहे तो आपल्याला वरती आणायचा आहे फिल्टर करून. आणि त्याच्यानुसार हे बघा हे अशा पद्धतीने चेंज होत राहतो. जो सगळ्यात मोठा वॉल्यूम आहे तो वरती आला. म्हणजे इथे आता जर बघितला बेल ठीक आहे बेईएलचा जो स्टॉक आहे इथे जर आपण हा चार्ट ओपन केला तर तुम्ही बघू शकता पहिली कॅन्डल ही रेड इथे तयार झालेली असेल. हे पहा बघितलं तुम्ही ही रेड तयार झालेली कॅन्डल आहे. तर ह्या कॅन्डलचा जसा मित्रांनो तर लो ब्रेक होतो आपण या ठिकाणी सेलचा प्लॅन करू शकतो. आणि वरती कॅन्डलचा हाय जो आहे स्टॉप लॉस या ठिकाणी 1:1 एकाच एक टार्गेट इथे भेटून गेलेला आहे. खाली अजून इथे आलेला आहे स्टॉक. आता आपण काय करूया दुसरा बघूया की RECLTD. ठीक आहे, ह्याचा देखील आपण चार्ट बघूया. तुम्ही हे अशा पद्धतीने ॲनालिसिस करू शकता. पण ह्याचा जो फायदा आहे हे फक्त इंट्राडेसाठी आपल्याला करायचं आहे आणि ते पण सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर 9:16ला ह्याची सुरुवात करायची आणि कमीत कमी एक 9:25 आपण याच्यामध्ये फक्त राहू शकतो. त्याच्यानंतर या ठिकाणी तर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करून जर सोडला तरी चालतं. कारण आपल्याला प्रॉफिट घेऊन निघायची इथे आपल्याला दिवसभर बसायचं नाही मार्केटमध्ये प्रॉफिट घ्यायचं आणि निघायचं आहे. इथे देखील बघताय फर्स्ट कॅन्डल जशी इथे ओपन झाली त्याच्यावरती गेलं का मार्केट गेलं नाही तिथनंच हे खाली आलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुठलाही स्टॉक घ्या मित्रांनो आपण असं कुठं तर खाली ठीक आहे 46 स्टॉक आहे तो आपण जे टॉप 10 येतील ना त्याचाच इथे जास्त विचार करायचा. ठीक आहे, आता या ठिकाणी नायका आहे नायकाचं देखील आपण इथे ओपन करून बघूया नायका काय करते. खूप मोठी कॅन्डल असेल ना तर आपल्याला त्याच्यामध्ये काही करायचं नाही. ठीक आहे, आता ही जर कॅन्डल बघितली तर थोडी मोठी कॅन्डल आहे त्याच्यामध्ये देखील आपण या ठिकाणी ब्रेकवरती एंट्री घेऊ शकतो. इथे 1:1चं टार्गेट इथे सहज इथे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटत आहे. आता हे JS इन्फ्रा देखील बघूया आपण. असे तुम्ही स्टॉक वेगवेगळे चेक करू शकता मित्रांनो कारण हे रोज हे चेंज होणार आहे. तर इथे ते खूप मोठी कॅन्डल बनली आहे. या ठिकाणी कॅन्डलचा ब्रेक झाला इथे स्टॉप लॉस तर हिट नाही झाला पण या ठिकाणी बघताय तुम्ही या ठिकाणी मार्केट इथे ही जेव्हा एक नवीन गोष्ट शिकून घ्या जेव्हाही अशा पद्धतीने एका रेंजमध्ये इथे मार्केट राहतं ना तेव्हा तिथे मित्रांनो लोअर सर्किट इथे लागलेलं असतं. अगेन मार्केट हे खाली आलेलं आहे. वरती जात असताना अप्पर सर्किट लागतं खाली येताना लोअर सर्किट या ठिकाणी लागत असतं. तर हे अशा पद्धतीने आता कोटक महिंद्रा बँक देखील आपण एकदा नजर मारूया ह्याच्यावरती. हे देखील बेरिश आहे. तर ह्याच्यामध्ये बघता तुम्ही हे अशा पद्धतीचं सेटअप आपल्याला भेटला ना खूप छान प्रॉफिट या ठिकाणी होतं. आता पहिली कॅन्डल बघता तुम्ही या ठिकाणी ओपन इक्वल टू हायमध्ये आपण पाहत आहोत. तिथे कॅन्डल वरती ओपन झाली पण ही कॅन्डल हायच्या वरती जात नाही ही खाली येत असते. ही खाली आल्यामुळे काय होतं फर्स्ट कॅन्डलचा जसा इथे ब्रेकडाऊन भेटेल आपल्याला या कॅन्डलमध्ये आपली एंट्री कॅन्डलचा हाय जो आहे आपला या ठिकाणी स्टॉप लॉस राहणार आहे आणि कॅन्डलचा हाय जो आहे आपला स्टॉप लॉस या ठिकाणी राहणार आहे. तुम्ही बघू शकता ही पेन्सिल हे पहा इथे आपला जो आहे या ठिकाणी आपला जो आहे स्टॉप लॉस राहणार
या ठिकाणी कॅन्डलचा लो ब्रेक केला, इथे एंट्री राहणार आपली, खूप छोटा स्टॉप लॉस राहणार आणि त्याच्या बघताय तुम्ही जवळपास 1.5 ते 2 पट या ठिकाणी टार्गेट आपल्याला इथे भेटलेला आहे, फ्लोमध्ये भेटलेला आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही जो तुम्हाला स्क्रीनर आवडतो, सोपा वाटतो, तो तुम्ही तयार करू शकता आणि मार्केटमध्ये त्याचा छानपैकी वापर करून या ठिकाणी ट्रेड घेऊ शकता आणि दिवसाला कमीत कमी मित्रांनो 5 ते 10% प्रॉफिट हे सहज इथे आपण बुक या ठिकाणी करू शकतो. आता माय स्कॅनरमध्ये बघितलं तर या ठिकाणी एक स्कॅनर आपल्याला दिसतोय, तो म्हणजे मित्रांनो इथे बघू शकताय तुम्ही, तो स्कॅनर आहे. म्हणजे आपण इथे ओपन इक्वल टू हाय हा स्कॅनर इथे काय केलेला आहे, आपण ॲड केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरा स्कॅनर तयार करायचा. तर ओपन इक्वल टू लो म्हणजे आपल्याला बुलिश स्टॉक इथे शोधायचे आहेत. ठीक आहे, आता हे काय झालं, ओपन इक्वल टू हाय हे बेरिश स्टॉकचं इथे काय केलं आपण, जे एक स्कॅनर इथे तयार केलेला आहे. अगेन आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी बघता तुम्ही क्रिएट न्यू स्कॅनर आहे, ह्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सेम कंडिशन 30 मित्रांनो ओपन इक्वल टू लो या ठिकाणी आता करायचं. आपण हाय केलं होतं, आता ओपन प्राइस, ठीक आहे, ओपन प्राइस, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा EQU हे बघा इक्वल टू लो प्राइस. ठीक आहे, या ठिकाणी लो प्राइस आपण इथे घेतलेला आहे. आणि या ठिकाणी जे टाइम फ्रेम आहे, टाइम फ्रेम आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी टाइम फ्रेम एका दिवसाची करायची आहे आपल्याला. ठीक आहे, आता हे या ठिकाणी ओपन इक्वल टू लो या ठिकाणी आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, स्कॅन कशामध्ये करायचं, निफ्टी 500मध्ये, कारण इथे खूप सारे स्टॉक असतात. त्याच्यानंतर या ठिकाणी कॅन्डलस्टिक हेच राहू द्यायचं आहे. टाइम फ्रेम जे आहे ते 1 मिनिट आहे. आता इथे देखील बघता तुम्ही चेंज या ठिकाणी होणार, आपल्याला एका दिवसाची करायची आहे. हे पहा इथे देखील चेंज झालेला आहे. ठीक आहे, आणि हे जे आहे एनेबलच ठेवायचं आहे. एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरती आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, आपलं जे आहे टाइम फ्रेम ठेवलेलं आहे. इथे तुम्ही जे कंडिशन केली ती हाईड देखील करू शकता, डायरेक्ट इथे स्कॅन करू शकता, हे कोणाला दिसणार पण नाही आहे. पण या ठिकाणी आपण सर्वांसाठी हे दाखवत आहोत, सर्वांनी शिकावं आणि छानपैकी मार्केटमध्ये एकदम पद्धतशीरपणे प्रॉफिट करावं. ठीक आहे, त्यासाठी हे एक थोडंसं एक एज्युकेशनल म्हणून या ठिकाणी आपण सांगत आहोत. आता या ठिकाणी मित्रांनो बघितलं तर या ठिकाणी काय झालं, 500 आपण स्टॉक सिलेक्ट केले, कॅन्डलची टाइम फ्रेम एका दिवसाची इथे आपण घेतलेली आहे. आता टाइम झालेला आहे 2:02, 2 तारीख आहे 2 जुलै. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ह्याला देखील रन अँड सेव्ह स्कॅन केल्यानंतर ह्याचं आपण काय करायचं, नाव द्यायचं आहे ओपन इक्वल टू लो, म्हणजे बुलिश स्टॉक इथे आपल्याला भेटणार आहे. OPEN ओपन EQUAL इक्वल टू लो म्हणजे आपल्याला इथे कोणते स्टॉक भेटणार, इथे बुलिश स्टॉक इथे आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे, ओपन इक्वल टू जे लो आहे ते इथे आपलं स्कॅनर हे तयार झालेलं आहे. आणि ह्याला बघताय तुम्ही सेव्ह केल्या 10 स्टॉक इथे आपल्या समोर आलेले आहेत. ह्याला देखील टेक लाईव्ह करूया, म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये या ठिकाणी मित्रांनो आता सध्याच्या कंडिशनला जे आपल्याला भेटतील ते या ठिकाणी इथे आपल्याला पाहायला भेटू शकतात. अगेन इथे आपण रन अँड स्कॅन करूया. रन आणि स्कॅन केल्यानंतर इथे बघताय तुम्ही आपल्याला किती स्टॉक या ठिकाणी आलेले आहेत, जे की जवळपास बघताय तुम्ही हे 10 स्टॉक या ठिकाणी आपल्यासमोर आलेले आहेत. आता हे 10 स्टॉकमध्ये बघताय तुम्ही जर इथे विचार केला तर व्हॉल्यूम या ठिकाणी कधीही मित्रांनो जास्त व्हॉल्यूमवाले वरती घ्यायचे, म्हणजे काय होतं टॉपवाला आपल्याला या ठिकाणी भेटतो आणि त्याच्यामध्ये एक छान ट्रेड आपल्याला पाहायला भेटतो. आता इथे आलाय की बुलिश ट्रेडमध्ये इथे कोणता आलाय, सगळ्यात 1 नंबरला आलाय JK पेपर. ठीक आहे, आता JK पेपरचा आपण जर चार्ट ओपन केला, फर्स्ट कॅन्डलचा लो स्टॉप लॉस राहणार, फर्स्ट कॅन्डलच्या ब्रेकआउटवरती एंट्री राहणार. एकदम छान मित्रांनो बघताय तुम्ही, हा जो स्टॉक आहे एकदम रॉकेट सारखा पळालेला आहे. ह्या स्टॉकचा जर विचार केला आपण या ठिकाणी बघताय तुम्ही, ही 9:15 पहिली कॅन्डल आहे. या कॅन्डलचा जसा हाय ब्रेक केला, जर आपण स्टॉप लॉस लो ठेवला तर इथे बघा तुम्हाला या ठिकाणी इंट्राडेमध्ये एक छान मुवमेंट भेटणार नाही का, 100% भेटणार. असं क्वचितच होणार की मार्केट वरती जाऊन तुम्हाला प्रॉफिट दाखवून या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस घेऊ शकतं. पण स्टॉक आहे स्लो चालतो, प्रॉफिट स्लो होतं आणि तुम्ही छोटे पर्सेंटेज या ठिकाणी घेत गेलात तर तुमचं महिन्याचे जवळपास मित्रांनो 100च्या वरती पर्सेंटेज तुम्हाला इथे भेटून जातात. ठीक आहे, म्हणजे तुम्ही 1 लाख लावले तर महिन्याभरात तुमची 1 लाख इथे सहज निघून जातात. पण प्रॉपर एंट्री केली, सिस्टम फॉलो केलं तरच, मनाचं कुठेही काही गोंधळ घातला तर नाही होणार. त्याच्यानंतर LT आहे, तुम्ही स्टॉक पहा मित्रांनो, हे अशा पद्धतीने तुम्ही किती पण जे आहे दाखवेल तुम्हाला सिस्टम ते तुम्ही ॲनालिसिस करू शकता. ही 2 तारखेची पहिली कॅन्डल,
कॅन्डलचा जसा हाय ब्रेक दिला, इथे तुमची एंट्री पडली, मार्केट पूर्ण साईडवेज झालं मित्रांनो. पण इथे स्टॉप लॉस तुमचा हिट झाला का? या ठिकाणी जो आहे तुमचा स्टॉप लॉस हिट झाला नाही. ठीक आहे, लो जो आहे कॅन्डलचा तो खाली एकही कॅन्डल इथे आलेला नाही आणि एक छानपैकी टार्गेट तुम्हाला भेटलेलं आहे, जे की जवळपास 12 वाजायच्या दरम्यान या ठिकाणी टार्गेट भेटलेलं आहे. 1:2 हे टार्गेट सहज इथे भेटून जातं. ठीक आहे, आता या ठिकाणी बघताय हे काय सुम केमिकल. ठीक आहे, ही देखील आपण कंपनी बघूया. आता ह्या कंपनीचा चार्ट आपण ओपन केल्यानंतर सेम कंडिशन आहे मित्रांनो. बघताय तुम्ही फर्स्ट कॅन्डलचा जसा ब्रेकआउट होतो ना, एक छान मुवमेंट आपल्याला पाहायला भेटते, जे की जवळपास 9:30 खूप झाले मित्रांनो. याच्यामध्ये 9:30 पर्यंत जे काय प्रॉफिट होतं ना ते घ्यायचं आणि बाहेर निघायचं. ठीक आहे, तुम्हाला जर होल्ड करायचं तर स्टॉप लॉस ट्रेल करत राहा आणि होल्ड या ठिकाणी तुम्ही करू शकता. तर या ठिकाणी आज आपण काय केलं, या ठिकाणी जे आहे 2 स्कॅनर इथे तयार केलेले आहेत. आता माय स्कॅनरमध्ये अगोदर काहीही नव्हतं. आता माय स्कॅनरला जर इथे आपण क्लिक केलं तर माय स्कॅनरमध्ये इथे तुम्हाला दिसेल मित्रांनो की इथे जे बघताय तुम्ही या ठिकाणी आपण हे बुलिश स्टॉक इथे बघितले, या ठिकाणी आपण बेरिश स्टॉक इथे बघितलेले आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी बघताय तुम्ही ओपन इक्वल टू हाय आणि ओपन. आता ह्याला जर क्लिक केलं तर इथे नाव येईल ओपन इक्वल टू हाय आणि ह्याला क्लिक केलं तर ओपन इक्वल टू लो. तर हे दोन्ही आपल्याला या ठिकाणी पाहायला इथे भेटत आहे. तर ह्या अशा पद्धतीने तुम्हीही तुमचं स्कॅनर तयार करू शकता आणि मार्केटमध्ये मित्रांनो ट्रेड करण्यासाठी या ठिकाणी सिम्पल यायचं, रन अँड स्कॅन करायचं. या ठिकाणी परत लक्षात घ्या, वॉल्यूम जो ज्याचा जास्त आहे ते वरती येऊ द्यायचे. इथे तुम्हाला दिसतीलच आकडे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहिला जे 1 2 3 4 असे 10 स्टॉक तुम्ही चार्ट पाहायचे आणि ज्या चार्टमध्ये तुम्हाला प्रॉपर सेटअप भेटतो त्याच्यामध्ये एंट्री करायच्या आणि छानपैकी इंट्राडेला प्रॉफिट घेऊन दिवसभर या ठिकाणी शांत राहायचं. तर ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने मित्रांनो हे स्ट्रीक आहे, ह्याचं ॲप्लिकेशन देखील आहे. तुम्ही ते ॲप्लिकेशन देखील प्ले स्टोअरवरून घेऊ शकता. वाटलंच तर मी ह्याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तिथनं देखील तुम्ही हे डाउनलोड करून या ठिकाणी घेऊ शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि ओपन इक्वल टू हाय आणि ओपन इक्वल टू लो हे तुम्हाला समजलं का नाही आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर कोणाच्या काही अडचणी असतील तर त्या देखील इथे आपण सॉल्व करायचा प्रयत्न करूया. आपण या ठिकाणी जे की इंट्राडे ट्रेडिंगमध्ये हे खूप म्हणजे खूप महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे, स्कॅनर आहे. त्याच्या थ्रू आपण इंट्राडेमध्ये छानपैकी प्रॉफिट इथे करू शकतो. आता बरेच लोक म्हणतील की ह्याच्यामध्ये टॉप गेनर पण भेटतील, टॉप लुजर पण भेटतील. आपण ते पण इथे आपण बघूया. ठीक आहे, आता इथे जे आहे आपण NSCची वेबसाईट आहे, इथे NSCच्या वेबसाईटवरतीच जाऊया डायरेक्टली. ठीक आहे, NSCची जी वेबसाईट आहे NSCच्या वेबसाईटवरती आपण डायरेक्टली जाऊया. या ठिकाणी काय होतं हे युअर कनेक्शन इज नॉट प्रायव्हेट. ठीक आहे, आपण डायरेक्ट मग काय करूया, इथे जे आहे सर्च करूया, ह्याच्यामध्ये सर्च करूया आपण आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो इथे टॉप 10 स्टॉक टू बाय. ठीक आहे, मनी कंट्रोलची वगैरे वेबसाईट येईल इथे आपल्याला. ठीक आहे, हे स्ट्रीट गेन आहे, बघूया आपण का कोणते स्टॉक दाखवतात किंवा मनी कंट्रोल देखील आपण बघू शकतो. कारण तुम्ही या ठिकाणी जे आहे सगळीकडे चेक करून या ठिकाणी तुम्ही ठरवू शकता मित्रांनो की आपल्याला काय करायला पाहिजे, कोणतं या ठिकाणी आपण वापरायला पाहिजे. तुम्हाला ॲक्युरेसी जिथे भेटेल ना ते वापरू शकता. पण हे खूप सिम्पल आहे आणि साधा आहे, हे तुम्हाला लगेच समजून येऊ शकतं. त्यामुळे मी या ठिकाणी थोडंसं इथे तुम्हाला समजावून सांगायचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, आता हे मनी कंट्रोल तर मी कधी बघत नाही. हां, या ठिकाणी दिसतंय की आता इथे आपण शोधूया. ह्याच्यामध्ये हे बघा इंडेक्स आहे, या ठिकाणी मोस्ट ॲक्टिव्ह आहे. हे ॲडव्हर्टाईज खूप येते याच्यामध्ये, त्याच्यामुळे मला हे वेबसाईटला कधी जाऊच नाही वाटत या ठिकाणी. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी टॉप गेनर. ठीक आहे, हे काय येते यार मध्येच. हां, टॉप गेनरमध्ये बघता तुम्ही लेझर, विप्रो, इन्फोसिस, HDFC बँक हे आहेत. ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये आता आपल्याला जो वॉल्यूम आहे तो चेंज इथे करता येत नाही आणि एक नंबरला कोणती कंपनी आहे ते देखील इथे आपल्याला पाहता येत नाही. त्याचबरोबर टॉप लुजरमध्ये बघता तुम्ही कोटक, भारती, टाटा मोटर, HDFC लाईफ हे इथे आलेले आहेत. आता इथे जर आपण काय केलं, या ठिकाणी हे जे लेझरचा लार्सनचा जो चार्ट आहे याला आपण ओपन करायचा प्रयत्न करूया. ह्याला आपण क्लिक केलेला आहे. आता बघूया की ह्याच्यामध्ये काय दाखवतं. आता खाली टेक्निकल जो चार्ट आहे तो दिसेल आपल्याला. या ठिकाणी कुठे गेला, थोडंसं नेट स्लो झालं वाटतं. अरे हे असं खूप ॲडव्हर्टाईज येतात मित्रांनो, त्याच्यामुळे ह्या वेबसाईटला असं व्हिजिट देणं मी अवॉइडच करत असतो. कुठे गेला, कुठे गेला.
हे बघा इथे आला, इथे अरे हे बघा हा जो स्टॉक आहे हा स्टॉक आलेला आहे, ह्याला आपण 5 मिनिटावरती करायचं आहे. आता 5 मिनिटावरती आपण क्लिक केल्यानंतर हे पहा 5 मिनिटावरती हे ॲडव्हर्टाईजने पूर्ण डोकआउट होतं. ठीक आहे, 5 मिनिटावरती क्लिक केल्यानंतर इथे आपण बघू शकतो की या ठिकाणी नेट हा आता 5 मिनिटावरती आला. आता आजची 2 तारीख, ठीक आहे, ह्याच्यामध्ये देखील दाखवतं. ठीक आहे, तुम्ही ह्याचा देखील वापर करू शकता. पण तुम्हाला डायरेक्टली स्कॅन करून जर पाहिजे असेल एकत्रच कोणते स्टॉक आपण बाय करायचे, कोणते या ठिकाणी सेल करायचे, लगेच भेटून जातं ते स्कॅनरमुळं. हे बघा हे अशा पद्धतीने ॲडव्हर्टाईज खूप येतात मित्रांनो, त्याच्यामुळे वेबसाईटवरती व्हिजिट देणंच खूप अवघड होतं. कारण ॲडव्हर्टाईजला क्लिक केलं की आपल्याला सारखं ते दाखवत राहतं. आता याचा क्लोज करायचा ऑप्शन बघा कुठे गेला, ह्या कोपऱ्यात येतो, अजून आलेला नाही. आता किती वेळ अशी वाट बघायची. त्याच्यामुळे या ठिकाणी काय होतं की असले हां गेलं चल. तर ह्याच्यामध्ये जे आहे फर्स्ट कॅन्डलचा देखील इथे आपण स्टॉप लॉस लावून या ठिकाणी छान रॅली पकडू शकतो. म्हणजे इथे देखील तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, टॉप लूजर या ठिकाणी टॉप गेनर या ठिकाणी शोधून त्या पद्धतीने या ठिकाणी मार्केटमध्ये ट्रेडचा प्लॅन करू शकता. पण या ठिकाणी आपण जे या ठिकाणी स्क्रीनर तयार केलं ते तुम्ही स्वतः वैयक्तिक तयार करू शकता. तुम्हाला माहीत असतं की कशा पद्धतीने ते काम करणार आहे, कुठे आपल्याला बाय करायचं आहे, कुठे सेल करायचं आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला समजतील मित्रांनो. तर हे अशा पद्धतीने तुम्ही ह्याचा छानपैकी वापर करा आणि मार्केटमध्ये तुम्हाला एकदाच मित्रांनो या ठिकाणी हे जे आहे स्क्रीनर तयार करायचं आहे. त्याच्यानंतर हे फक्त मार्केट 9 वाजून सेटल झालं ना, मार्केट 9 वाजून 15 मिनटं झाली की लगेच या ठिकाणी आपलं जे आहे स्कॅन करायचं आहे. तुमच्यासमोर लगेच जे काय स्टॉक असतील बुलिश बेरिश सगळे समोर येतील. तरी अशा पद्धतीने तुम्ही जे आहे तुमचं स्कॅनर तयार करावा आणि मार्केटमध्ये छानपैकी प्रॉफिट करावा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.